माझे ब्लॉग बघतो तू? हा. कोणत्या चॅनलवर बघतो? मित्रांनो, यात्रेमध्ये जायचं आपला व्हिडिओ बघतच राहा शेवटपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, शेवगाव मध्ये खंडोबा मैदानात यात्रेमध्ये बघू शकता मित्रांनो, बघू शकता पाळणा वगैरे. संध्याकाळची गर्दी बघा आता. तिथं लहान लेकरं खेळते बघा. खरंच लहानपण खूप मजेशीर असतं नाही का. आई वडिलांसोबत यात्रेला यायचं, मजा गमती, काही पण पाळण्यात बसता येतं, काही पण करता येतं. मोठ्यापणी एकदा संसाराला किंवा कामाच्या ओढ लागल्यावरती असं मजा घेता येत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये काय काय झालं आहे. एक मुलगा येतो, ते म्हणतो दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, तुमचे व्हिडिओ रोज बघतो. त्याला विचारलं चॅनल कोणतं आहे, तर तो काय म्हणला बघूच आपण पुढं. चला, समोर खूप मोठे मोठे पाणी आहेत, ते दाखवतो तुम्हाला. आता चला बघत राहा व्हिडिओ. हा समोरचा पाळणा मोठा बघा आता कसा भिंगत आहे, किती उंच बघा. खावाल्याच्या दुकानात सुद्धा गर्दी मित्रांनो बघा. बघा आता हे चालू झालं बघा. बघू शकता. हे बघा किती उंचावरून फिरत आहे बघा. हे ब्रेक डान्स आणखी चालू नाही झाला. हा झोका बघा. इकडं खेळण्याच्या दुकाना बघू शकता. बघू शकता मित्रांनो. चला पुढं काय काय बघूयाच आपण, काय पुढं. चला गर्दीमध्ये जाऊन, पब्लिक मध्ये जाऊन बघू आपण काय आहे ते इथं. या भागात तुम्ही यात्रेला मुख्य रस्त्यावरून निघणारी पाळणे आणि त्यासोबत येणारी वाद्य मंडळी पाहू शकता. ढोल ताशांचा आवाज, झाजांचा नाद आणि लोकांचा जल्लोष यामुळे वातावरण खूप भक्तिमय झालंय. बघा, या फुग्यावाला 10 रुपयाला फुगा विकत आहे. या यात्रेत आमच्या गावाचं ऐतिहासिक महत्व आहे आणि प्रत्येक वर्षी हजारो भाविक येथे उपस्थित राहतात. यामध्ये तुम्हाला दिसणारे काही रीतिरिवाज जसं की पाळणा फिरवणे, गुढी धरून जाणे किंवा पायपीट करत यात्रा पार पाडणे हे आमच्या पूर्वजांनी चालवलेले पारंपरिक भाग आहेत. मी हे दृश्य फक्त माहिती आणि संस्कृती दाखवण्यासाठी कैद केले आहे. या व्हिडिओचा उद्देश केवळ आपल्या परंपरेची ओळख करून देणे असून कोणाचीही भावना दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी असला लॉंग व्हिडिओ पहिल्यांदाच बनवत आहे, त्याच्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाही. व्हिडिओमध्ये काय काय मी ते दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. तर चला आता पुढं काय काय बघूया. इथं लहान लेकरं बघा मजा मस्ती करत आहेत. तर बघा मित्रांनो, आता पाळण्यामध्ये काय काय बघू. समोर खूप मोठे मोठे पाळणे दिसत आहेत. रात्रीच्या व्ह्यू मध्ये लाइटिंग वगैरे बघू शकता कशी आहे. रात्र असून सुद्धा उजाड वाटत आहे इथं बघा. खूप मोठ्या प्रमाणात बघा पाळणा किती मोठा आहे. मित्रांनो, काही पार्टमध्ये मला पुन्हा व्हॉइस रेकॉर्ड करावं लागत आहे, कारण त्याच्यामध्ये म्युझिक सॉन्ग वाजत आहे, कॉपीराईट येऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता. काही ठिकाणी म्यूट केला आहे आणि माझा व्हॉइस दिलेला आहे नंतर एडिटिंग करताना.
तो झुला बघा आता किती उंचावरून झुलत आहे. हा पाळणा सुद्धा चालू झाला बघा आता. चला पब्लिक मध्ये पब्लिक रिॲक्शन बघू आपण. चला माझे ब्लॉग बघतो तू हा. कोणत्या चॅनल वर बघतो? ते माहित. बघा मित्रांनो, एक मुलगा भेटला होता. तो म्हटला बिग फॅन मी दादा तुमचे ब्लॉग बघतो. मी पहिलाच ब्लॉग बनत आहे. हा व्हिडिओ पहिलाच आहे ब्लॉग मध्ये. तो सहजच आला होता बघा. इकडे छोट्या मुलांची घसरगुंडी बघू शकता. मित्रांनो, आमच्या गावातील खंडोबाच्या मोठ्या यात्रेचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवला. यामध्ये पूजा विधी, पारंपरिक रीतिरिवाज जसे की मी दाखवले आहे. त्या व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती आणि संस्कृती दाखवणं आहे. कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही. जर काही चुकीचं वाटलं असेल तर क्षमस्व. तर मग मित्रांनो, कसा वाटला माझा हा व्हिडिओ? व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटू नवीन